करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातून दोनवडे, पाडळी, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, सावर्डे यासह अन्य गावांमधून शेतीसाठीचे मोटर पंप, ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांकडून चोरण्यात येत आहेत. कुंभी नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करणारे कोपार्डेतील कृष्णात पाटील आणि विनोद पाटील तर पडवळवाडीचे मारुती पाटील यांचे अनुक्रमे 12.5, 15 आणि 5 HP क्षमतेचे मोटर पंप चोरीला गेलेत. तर कुडित्रेतील श्रीकांत पाटील यांच्याकडील पंप खोलून ठेवलाय. वारंवार मोटर पंप चोरीला जात असल्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचं श्रीकांत पाटील यांनी सांगितलंय. 10 HP मोटार मागल्या 1.5 महिन्यापूर्वी चोरीला गेलेली होती आणि आत्ताही ती पण मोटर खोललेली आहे. आणि आमच्या शेजारच्या येणार पाटील, श्रीकांत पाटील कुडित्रे, बाळासाहेब पाटील कोपार्डे यांच्या बी मोटरी 3 आता रात्री चोरीला गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी काय करायचं, अधिक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत आणि पोलिसांनी त्यांचा लवकर बंदोबस्त करून याचा छडा लावावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची पाळी येणार आहे. LCBच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शेतीपंपांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये.